नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीश्चैव ततो जय मुदीरयत। व्यासांनी जे वर्णन केलेलं आहे, नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं, भगवान नारायण सर्वश्रेष्ठ, की ज्या नारायणांपासून श्री नारायणांपासून पुढे 24 अवतार झालेत। त्या 24 अवतारांचे प्रत्येकाचा कुर्मावताराचं एक कुर्म पुराण झालं, मत्स्यावताराचं मत्स्य पुराण झालं, परंतु या 18 पुराणांमध्ये नारायण पुराण नाही। पण नारायण पुराण नाही याचा अर्थ असा नाही की नारायणाचं कुठल्याही पुराणात वर्णन नाही। पुराणाचा मूळ पायाच नारायण आहे। आणि अशा श्री नारायणांचा विग्रह, की संपूर्ण भारतात असा विग्रह नाही, असा विग्रह शहादा या नगरीजवळ, या ग्रामांजवळ खूपच उत्साहाने आनंदाने या ठिकाणी स्थापित होतोय। अनेक वर्षापासून संत श्रेष्ठ स्वामी लोकेशानंदजी महाराज, की ज्यांनी श्री नारायण भक्तिपंथ याचे ते प्रवर्तक आहेत, मूळ स्वरूपाला जाणून देणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे। हिला नथ म्हणतात, हिला बुगडी म्हणतात, हिला पोत म्हणतात, हिला बांगडी म्हणतात, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। पण याला सोनं म्हणतात हे सांगणारा सोनार कोणीतरी एखादाच असतो। तसं सोनाराचं काम, की लोकांना दागिन्यांचे नावं माहिती आहेत, की हा राम आहे, हा कृष्ण आहे, हा योगेश्वर आहे, पण हे सगळे दागिने ज्या सोन्यापासून घडवण्यात आले, असं उत्कृष्ट सोनं कोणतं, तर त्या सोन्याची कल्पना समाजाला देण्यासाठी या भूलोकावर अवतरलेले श्री नारायण भक्ती पंथ प्रवर्तक स्वामी लोकेशानंदजी महाराज, महाराजांनी आपल्या बालवयापासून जी भक्ती, खडतर तप हे जे सुरू केलं, तिथून हे उभं राहिलेलं त्या वृक्षाला लागलेलं फार मोठं फळ आहे। परात्पर ब्रह्म श्री नारायण यांचे विग्रह शहादा धाम इथे आगमन होत आहे। शोभायात्रा 11 जानेवारीला दुपारी 2 वाजेला प्रवेश होईल। भगवान सीमेवर येतील आणि तिथून मग शहादेकरांची आणि शहादा परिसरकरांची जबाबदारी असेल। सप्तशृंगी माता मंदिरापासून तर नारायणपुरमपर्यंत तीर्थापर्यंत ही महामिरवणूक भगवंताला आपल्याला आणायचं आहे। सर्वांना माझी ही विनंती आहे की 11 तारखेला श्री विग्रहाचं भल्या मोठ्या जनसंख्येने आपल्याला स्वागत करायचं आहे। कारण भगवान येत आहेत आणि आपल्यामध्ये पण नारायणाचंच अस्तित्व आहे। ममैवांशे जीवलोके जीवभूता सनातना 15व्या अध्यायात भगवान म्हणतो की तू माझा अंश आहे। मग मला सांगा, आपण जर त्याचे अंश आहेत तर त्याच्याकडे जाणं आपलं कर्तव्य आहे, हे आपल्याला निसर्ग शिकवतं। थोडीशी माती हातात घेतली आणि ती जर वर फेकली तर ती माती पुन्हा जमिनीकडे येते, कारण त्या मातीला माहिती आहे की मी जमिनीचा अंश आहे, मी जमिनीकडे गेलं पाहिजे। पण अग्नीचा टेंबा जर धरला तर अग्नी कधीच खाली येणार नाही, तो वर जातो, कारण अग्नीला माहिती आहे की मी सूर्यापासून आलो आहे, मला सूर्याकडे जायचं आहे। नदीसुद्धा समुद्राची पाणी पर्वतावर पडल्यानंतर ते सागराकडेच जातं, कारण पाण्याला माहिती आहे मी सागरातून आले आहे, मला सागराकडे जायचं आहे। मग एवढ्या निर्जीव वस्तूंना जर माहिती आहे की मी जिथून आलो आहे तिथे जायचं आहे, मग मी जर नारायणापासून आलोय तर मग नारायणाच्या स्वागताला मी जायला नको का? हा विचार कोणी करावा? हा प्रगल्भ विचार अंतःकरणामध्ये ठेवून सर्वांना एकच विनंती आहे की आपल्या नारायणाचं स्वागत आपल्याला करायचं आहे। आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाचं की 11 जानेवारीला दुपारून सर्वांनी उपस्थित राहा। ही मिरवणूक होईल 12 जानेवारीपासून तर 15 जानेवारीपर्यंत या ठिकाणी श्रीमद भागवत सर्वकल्याण महापूजा सत्संग कीर्तन आणि विशेष म्हणजे महाभोज 15 जानेवारी दुपारी 12 वाजेला या ठिकाणी आयोजित केलेला आहे। स्वरूप गर्भगृहामध्ये प्रवेश 14 जानेवारीला। आता आपण म्हणाल की 14 जानेवारी का घेतली बुवा? मकर संक्रांत। संक्रांत या शब्दाचाच अर्थ आहे संक्रमण करणे, बदल करणे। उत्तरायणातून दक्षिणातून उत्तरायणामध्ये सूर्यप्रवेश करतो। मग मंदिरं का स्थापन केली जातात? माणसातला बदल व्हावा याच्यासाठी। सगळ्यात महत्त्वाचं आहे माणसातला बदल होणं। माझ्या श्रीमद भागवतामध्ये एकाने कृष्णाचा ड्रेस घातला होता, मग कार्यक्रम वगैरे आटोपला आणि तो ड्रेस बदलायला गेल्यानंतर मी त्याला विचारलं की तू कुठे गेला होता? तर त्याने फार सुंदर उत्तर दिलं, म्हणे दादा मी भगवान झालो होतो, आता माणूस झालो म्हणे, आणि सगळ्यात कठीण काम हेच आहे, माणूस होणं। भगवान होणं फार सोपं आहे। तर नारायणाच्या पूजेला आपल्याला का जायचं आहे? तर तो नारायण माझ्यात आहे त्याचं दर्शन करण्यासाठी, आपलं मनुष्यत्व तिथे समर्पण करण्यासाठी, आणि हा असा भक्ती सोहळा या ठिकाणी येतोय।
सर्वांना माझी हात जोडून विनंती, श्री नारायण सेवा समिती यांनी जे काही कार्य हातात घेतलंय हे कार्य एकट्याचं हे बघा त्यांच्या पुरता नाही आहे. आगपेटी काडी समोरचा भाग पेटतो, दिवा लावतो ही गोष्ट खरी आहे, पण त्या पेटलेल्या काडीला मागे धरून ठेवण्यासाठी जी लांब काडी दिली असते ना ते कार्य आपल्याला करायचं आहे. समिती हा पुढच्या फॉस्फरसचं काम करेल, तर त्या फॉस्फरसला पुढे वाढवण्यासाठी आपण सर्वांचे फार मोठी राईन त्या ठिकाणी असावी. सर्वांनी उपस्थित राहावं आणि हा श्री नारायणाचा दर्शन विग्रहाचा दीप प्रज्वलित करून समाजात ज्ञान प्रकाश द्यावा एवढी सर्वांना विनंती. श्री नारायण, श्री नारायण, श्री नारायण.